मित्रांनो नमस्कार. मी आत्ता ज्या ठिकाणी आहे ते ठिकाण मी तुम्हाला दाखवणार आहे की महानगरपालिकेच्या वास्तू कशा बोंबलत पडलेल्या आहेत म्हणायला हरकत नाही आहे. तर त्यातला एक किस्सा मी दाखवतो आहे. बघा, समोर ही जी बिल्डिंग आहे ती मोठी बिल्डिंग आहे, ती बागवान हॉल म्हणून आहे, मुस्लिम समाजांचा, बागवान समाजाचा. ही महानगरपालिकेची छोटी बिल्डिंग आहे. या ठिकाणी काहीतरी इथले लोक म्हणतात इथं काहीतरी दवाखाना किंवा अन्य काहीतरी होतं, अशी ही बिल्डिंग या ठिकाणी पडून आहे की या ठिकाणी काही नाही आहे. इकडं जर बघितलं तर हे चिंचेचं झाड वगैरे आहे, हे बागवान समाजाची कब्रस्तान आहे, म्हणजे मुस्लिम समाजाची दफनभूमी आहे. आणि हा नगरपालिकेचा ओपन पेस आहे. इथं समोर गेट वगैरे होतं, ते आता गेट तिथं आहे अजून, पण इथे इंडिया हार्डवेअर आहे, नॅशनल हार्डवेअर वगैरे. आता या लोकांच्या इथं गाड्याचं पार्किंग होतं, ते काय रिकामा आहे म्हणून पार्किंग होतं, त्याची काही हे प्रॉब्लेम नाही. पण एवढी जागा एवढ्या भरगच्च वस्तीमध्ये ज्याची व्हॅल्युएशन बघितलं तर करोडो रुपये आहे. आणि अशा करोडो रुपयाच्या मालमत्ता ह्या महानगरपालिकेच्या अशा पडून आहेत. तर माझी महापालिकेच्या आयुक्तांना अगर या मालमत्ता अधीक्षकांना माझी विनंती आहे की एवढ्या करोडच्या जागा जर तुम्हाला या विकसित करता येत नसतील किंवा त्याचं जतन करता येत नसेल तर किमान कोणत्या तरी संस्थेला भाड्यानं वगैरे द्या किंवा इथल्या लोकांना भाड्यानं द्या, जेणेकरून त्याचं जतन पण होईल आणि उत्पन्नाचा मार्ग पण निर्माण होईल. तर माझी की आपण जर खरंच महानगरपालिकेचा पगार घेत असेल तर ती महानगरपालिका तुमची आहे आणि ही मालमत्ता तुमची आहे. तर याचं जतन होण्यासाठी योग्य तो निर्णय तुम्ही घ्यावा आणि या भागातील नागरिकांनीसुद्धा या चांगल्या गोष्टीचा उपयोग करून घ्यावा. एवढी मोठी जागा, सुमारे नाही म्हणलं तर इथं 10 गुंठ्याच्या दरम्यानची जागा आहे. तर विचार करावा महानगरपालिकेनं यावर काय करता येईल.